हा बोलत असताना मागून 3-4 जण येऊन त्याच्यावरती त्यांनी त्या मुलांनी मला पोटात त्याच्या ग्रोइनवरती मारलाय त्यांनी. या साईडला जे 2 लोक होते त्यांनी माझा सुद्धा खूप ओरडत होतो, खूप हेल्पसाठी ओरडत होतो, कुणीही मदत केली नाही आमची. पुण्यात गाड्या चालवायच्या की नाही असा प्रश्न पुणेकरांना पडण्यासारखी अतिशय गंभीर घटना पुण्यातल्या पाषाण रोडवरती घडली. आणि आता याच ठिकाणी खरं तर मी उभी आहे ज्या ठिकाणी ही घटना घडली होती. झालं असं होतं की केवळ कार चालकाने हॉर्न वाजवला होता आणि हॉर्न का वाजवला त्याच्या रागामध्ये कार चालकाला मारहाण करण्यात आली, त्याच्या पत्नीला मारहाण करण्यात आली. आणि एवढंच कमी की काय म्हणून त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान करण्यात आलं, गाडीची तोडफोड सुद्धा करण्यात आली. ज्या ठिकाणी हे सगळं घडलं तिथेच मी आता उभी आहे. तुम्ही जर माझ्या मागे पाहिलं तर हा पाषाणकडे जाणारा रोड आहे, मागे पाषाण सर्कल आहे. आणि हा जो कार चालक होता तो खरं तर पुण्यातल्या स्वारगेट परिसरातून आपल्या घराकडे जायला निघालेला होता आणि पाषाण सर्कल वरून याच रोडने सरळ पुढे अशी ही गाडी निघालेली होती. आणि त्याच वेळी आपण जर पाहिलं तर खाली एक खड्डा दिसतोय, या ठिकाणी ही गाडी येऊन थांबलेली होती. ट्रॅफिक झालेलं होतं, पुढे 2 टू व्हीलर्स होत्या, त्यामुळे मग या टू व्हीलरला केवळ हॉर्न वाजवण्यात आला. आणि तू हॉर्न का वाजवला असा जाब विचारत हे जे तरुण आहेत ते गाडीच्या आडवे आले, त्यांनी ही कार थांबवली. आणि दोघेच असल्यामुळे हा जो कार चालक आहे तो गाडीतून बाहेर सुद्धा आला. काय झालं, मी केवळ हॉर्नच वाजवला होता असं सांगितलं सुद्धा. त्यानंतर सुद्धा या दोघांनी मिळून कार चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. आणि एवढंच नाही तर पुढच्या काही वेळामध्ये बरेचसे तरुण जे आहेत ते तिथे जमले. ही मुलं अचानकपणे कुठून आली हेही माहित नाही, मात्र 7-8 मुलांनी मिळून मारहाण केली. आता जर आपण या लोकेशनला पाहिलं तर गाडीवरती मोठमोठे दगड मारण्यात आले होते, हातात एक बांबू होता, या बांबूने सुद्धा गाडीची तोडफोड करण्यात आली होती. या ठिकाणी सगळ्याच काचा पडलेल्या पाहायला मिळतात. खूप मोठं नुकसान या गाडीचं या हल्ल्यामध्ये झालं. आणि त्याचबरोबर कार चालकाला आणि त्याच्या पत्नीला बेदम मारहाण सुद्धा झाली. समोर पंजाब नॅशनल बँक आहे आणि इथून अगदीच आपण म्हणायला गेलो तर 1 किलोमीटरच्या आतमध्येच पोलीस चौकी सुद्धा आहे. आणि असं सगळंच असताना अतिशय बेदम अशी मारहाण झाली. 11 वाजण्याच्या सुमारासची ही घटना होती. आणि या घटनेनंतर आता चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ही घटना ज्यांच्या बरोबर घडली त्या पती पत्नींकडून आपण सगळं जाणून घेणार आहोत की त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, हे किती जण होते आणि त्यांना मारहाण नेमकी कशामुळे करण्यात आली. ही भयंकर घटना ज्या दाम्पत्याबरोबर घडली ते स्वतः माझ्या बरोबर आहेत आणि त्यांची अवस्था आत्ताही पाहिली तर बरंच लागलेलं आहे. आणि अजूनही ते या मानसिक धक्क्यातूनच खरं तर सावरलेले नाहीयेत. जे काही त्यांच्याबरोबर घडलं होतं तर त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं होतं हे त्यांच्याकडूनच थेटपणे जाणून घेणार आहोत. नेमकं त्या दिवशी काय घडलं? आम्ही मुकुंदनगर साईडनी परत येत होतो. पाषाण सर्कल हा आमचा रोजचा येण्या जाण्याचा रूट आहे. तर पाषाण सर्कलला आम्ही येत होतो तेव्हा 2 टू व्हीलरवरती ऍक्टिव्हा स्कूटरवरती 2 माणसं खूप दारू पिऊन, म्हणजे त्यांच्याकडे बघून लगेच कळत होतं की ते लोकांनी खूप दारू पिलेली आहे. हे लोक रस्त्याच्या मधून गाडी चालवत असताना माझ्या हस्बंडनी हॉर्न वाजवला. त्याच्यावरून ते इतके ऑफेंड झाले की त्यांनी दरवाजा गाडीची काच वाजवायला लागले जोरजोरात. तर आम्हाला कळलं की हे लोक दारू पिलेले आहेत, नको नादी लागायला म्हणून आम्ही निघायला लागलो. तर त्यांनी आमची गाडी अडवली. गाडी त्यांची पुढचे एक 20-30 मीटरसाठी त्यांनी गाडी अडवली. तर हे बघून 2च जण आहे बघून ह्यांनी बाहेर यायची हिंमत केली. बाहेर आल्यावरती त्यांना विचारलं, काय झालं बाबा, तुम्ही आमची गाडी का अडवताय? की आम्ही नॉर्मल हॉर्न वाजवला, असं नाही की तुमच्यासाठी हॉर्न वाजवतोय असं काही केलेलं नाहीये, नॉर्मल हॉर्न वाजवलाय. तर तुम्हाला काय झालं? ते बोलताना हा बोलत असताना मागून 3-4 जण येऊन त्याच्यावरती त्यांनी अटॅक केला, त्याला पकडलं. 3-4 जणांनी ह्याला पकडून भिंतीला दाबून ठेवत असताना 2 जण त्याला मारत होते. ते बघून मी गाडीतून उतरले, कारण ह्याला काहीतरी माझी मदत असली पाहिजे म्हणून त्याला वाचवत जेव्हा मी गेली तर त्या व्हिडिओ जो व्हायरल झाला ज्यामध्ये एक मुलगा जो बिना शर्टचा आहे त्या मुलांनी मला पोटात लात मारली. त्यांनी त्याच्या नाकाला, तुम्हाला दिसतंय नाकाला त्याला फ्रॅक्चर आहे. त्याला दगड त्याच्या ग्रोइनवरती मारलाय त्यांनी, विच इज व्हेरी सेन्सिटिव्ह पार्ट ऑफ दिस पूर्ण इन्सिडेंट. आणि ते बघितल्यावरती लोक ऍड होत होती, अजून त्यांची लोक कुठून येत होती माहिती नाही आम्हाला. रस्त्यावरची लोक काहीही हेल्प करत नव्हते. आम्ही मदतसाठी ओरडत होतो बट कुणीही आमची काहीच मदत केलेली नाहीये. आणि आम्ही पूर्ण
या धक्क्यात शॉक असताना कसं तरी आम्ही गाडीत बसलायला ट्राय करत होतो, तोपर्यंत त्यांनी मोठे इतक्या साईजचे दगड गाडीवरती फेकून गाडीचं पूर्ण नुकसान केलंय. सगळे काचा फोडून टाकल्यात मागच्या पुढचे. त्या गाडीमध्ये दगड आणि काचा तशाच पडलेल्या आहेत. त्या घटनास्थळावर पण ते तसेच पडलेले आहेत सगळे काचा वगैरे अजून सुद्धा 4 दिवस झाले तरी पण. आणि गाडीत जेव्हा आम्ही बसलो होतो तेव्हा 2 जणांनी ह्या बाजूला त्याचं नाक पूर्ण इथं तुम्ही दिसेल तुम्हाला पूर्ण नाक त्याचं असं स्क्रॅच करून त्याचं नाक पूर्ण काय नाकावर मारले माहित नाही की नाक त्याचं खूप ह्यानी फ्रॅक्चर आहे. 8 ते 10 दिवस त्याला हे स्प्रिंट ठेवायचं आहे नाकावरती. आणि हे करताना त्याचा पूर्ण शर्ट फाडला. माझ्या साईडला जे लोक होते त्यांनी मला दरवाजात मी दार बंदच करून देत नव्हते, बसून नव्हते देत, ओरडत होते जोरजोरात, आज इथं मर्डर होणार, आज इथे मर्डर होणार. ही लोक अशी जोरजोरात बरडत. आम्ही खूप ओरडत होतो, खूप हेल्पसाठी ओरडत होतो, कुणीही मदत केली नाही आमची. ते सगळं घटना चालू असताना या साईडला जे 2 लोक होते त्यांनी माझा सुद्धा शर्ट फाडला. तो शर्ट आणि ते आमच्या दोघांचे कपडे अजूनही आमच्याकडे तसेच फाटलेल्या अवस्थेमध्ये आहे. तिथून आम्ही तसंच माझ्या एका भावांनी मदत करून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, चतुर्शिंगी पोलीस स्टेशनला. तिथून त्यांनी आमचं छोटंफार काय झालंय ते लिहून घेतलं आणि आम्हाला मेडिकलसाठी साईश्री हॉस्पिटलला पाठवलं आणि तिथे ह्याला आयसीयू मध्ये ऍडमिट केलं. नोज फ्रॅक्चरसाठी स्कॅन, त्याचे सगळे एक्सरेज, ग्रॉइनवर मारले म्हणून ते सगळे एक्सरे, सोनोग्राफी ते सगळं झालं. मला पोटाला मारलं त्याच्यामुळं माझी सोनोग्राफी झाली, ज्यांनी स्वेलिंग वगैरे पोटाला होतं. आणि थोडी एक सेन्सिटिव्ह गोष्ट पण झाली माझ्या बरोबर की मी शुड आय टॉक अबाउट दिस? ते आम्ही एनक्लोज नंतर करतो. रिझल्ट येतोय त्याचा अजून मला, तर ते मी नंतर तुम्हाला पाठवेल त्याचा व्हिडिओ. नक्कीच. हे इतकं सगळं भयानक घडत असताना अंदाजे ही किती मुलं होती साधारणतः? सो 2 जण गाडीवरती होते. हे स्टार्ट झालं, ते 2च जण होते म्हणून हा गाडीतून उतरला की बाबा आम्ही तुम्हाला काही केलं नाही, तुम्ही साईड द्या, आम्हाला जाऊ द्यात, कारण मागे पण ट्रॅफिक वाढला होता. हे बोलत असताना एक तर नक्की त्या जो गाडी चालवतो त्याचा मुलगा आला होता आणि त्याच्याबरोबर आणखीन 7-8 जण आले. असे हे टोटल 6-7-8 जण तर नक्कीच होते पूर्ण सीन मध्ये. व्हिडिओ मध्येच तुम्हाला तेवढी लोक तर दिसत आहेत. यांच्याकडे काही हत्यार वगैरे होते? नाही, काही weapons असं काही होतं? वेपन्स म्हणजे त्यांच्याकडे मोठे दगड आणि एक बांबू स्टिक होतं. बांबू ते दोन्ही स्टिक ते पोलिसांनी पकडले. पोलिसांनी एव्हिडन्स म्हणून घेतले. आणि मेन म्हणजे तिथून कसं तरी एस्केप करायचं होतं आणि गाडी स्टार्ट करून आम्ही तिथून एस्केप झालो. वी फ्लेड द सीन आणि दॅट्स हाऊ वी एस्केप्ड. किती वाजताची घटना आहे ही साधारण? ही 11:15 वाजता सुरू झाली आहे अप्रॉक्सिमेटली. आणि ते सर्कलच्या 10 मीटर मागे पोलीस चौकी पण आहे, पाषाण पोलीस चौकी. पोलीस तिकडे कुणीच कुणीच नाही, नव्हतं. नाही. कुणी हे ते या घटनास्थळाच्या तिथे कुणी तेव्हा वाचवायला, पोलीस तर नाहीच नाही, नॉर्मल माणूस पण कुणी मदतीला आलेला नाहीये. तिथे मोठा सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, ते जर फुटेज भेटलं तर हा सगळा फुटेज लोकांना भेटेल. पण अजून तो पण फुटेज साठी कुणीही कुठं अप्लाय केलेलं नाहीये, तर त्याच्याबद्दल पण काही माहिती नाहीये. ही सगळी जी मुलं होती, या मुलांकडून जेव्हा हल्ला होत होता, तुम्ही म्हणता की कुणीच वाचवायला या सगळ्यामध्ये आलं नाही. आता जेव्हा हा इन्सिडेंट तुमच्या बरोबर घडला, अर्थात या सगळ्याची पोलीस तक्रार वगैरे दाखल झाली, मात्र असं आणखी कुणाबरोबर घडू नये यासाठी तुम्हाला काही सांगायचंय? यासाठी ही केस इतकी सिरियसली घेतली गेली पाहिजे की त्यांना अशी शिक्षा भेटली पाहिजे की पुढच्या वेळेस लोकांनी असं काय करण्यासाठी विचार केला पाहिजे, बाबा या जोडप्यांबरोबर हे झालेलं आहे, अजून कुणाबरोबर हिम्मत पण नाही व्हायला पाहिजे. इतकी स्ट्रिक्ट ऍक्शन पोलिसांनी या गोष्टीवर घेतली पाहिजे. आज माझ्या पोटात लात मारली, ह्या घटनेसाठी पोलीस म्हणतात की ठीक आहे ना, फक्त पोटात तर लागलंय, ठीक आहे ना, फक्त नाक तर तुटलंय, तुमचे हातपाय तर नाही तुटलेत, एवढं मोठं काय झालेलं नाहीये ज्यांनी आम्ही त्यांना अटक करू शकतो. पहिले 3-4 दिवस तर त्यांना अटक सुद्धा केलेलं नव्हतं. आज अशी बातमी न्यूज कडून आम्हाला कळते की बहुतेक 3 जण अटक झालेले आहेत, ज्याला पण आम्हाला शुअर नाहीये की ते झालेत की नाही झालेत अटक. तर जेवढी ऍक्शन पोलीस घेऊ शकतात की आम्ही थोडी तरी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू शकतो, बाबा की आहे आम्ही इथं सुरक्षित आहे, मी या एरियामध्ये जन्मलेली मुलगी आहे, इथं लहानाची मोठी झालेली आहे, माझ्याच एरियामध्ये माझ्या बरोबर हे झालंय, हे खूपच धक्केदायक गोष्ट आहे माझ्यासाठी. मला दरवाजातून बाहेर जाण्याची पण भीती वाटती की त्या लोकांना आता माहितीये मी कुठे राहते, उद्या मला काही झालं, माझ्या नवऱ्याला काय झालं तर हे पूर्ण दुनियाला कळू दे की हे नक्कीच त्या लोकांनी केलं. कारण ते लोक इतके जोरजोरात त्या दिवशी ओरडत होते की आज इथे मर्डर होणार आहे, आज कोणतरी मरणार आहे, इथं मर्डर होणार आहे, आम्ही मारून टाकणार आहे यांना. इतके ते लोक अग्रेसिव्ह झाले होते एक हॉर्नसाठी.
या प्रकरणात चतुर्शृंगी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोधही सुरू आहे. मात्र या सगळ्याच प्रकरणानंतर वाहन चालकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय. जर केवळ हॉर्न वाजवल्यामुळे इतकं सगळं घडत असेल तर मग पुण्यातल्या रस्त्यांवरती गाड्या चालवायच्या की नाही असा प्रश्न पुणेकरांना सध्या निर्माण होताना पाहायला मिळतोय. कारण या आधी सुद्धा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून किंवा केवळ ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून खूप मारहाणीच्या घटना या आधी सुद्धा घडलेल्या आहेत. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी सर्वात पहिलं तर सगळ्या रस्त्यांवरती CCTV कॅमेरे असणं आणि प्रत्येक महत्त्वाच्या चौकांमध्ये किंवा जवळपासच्या चौकांमध्ये तरी पोलिसांनी पेट्रोलिंग करणं गरजेचं असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. दरम्यान या प्रकरणामधले जे आरोपी आता सापडलेले आहेत या आरोपींना नेमकी कोणती कारवाई त्यांच्यावरती होते आणि इतर आरोपी सापडतात का हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. चाटे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच चाटे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. चाटे फाउंडेशन, नो टेन्शन.